राम गणेश गडकरी हे एक विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला ही त्यांची गाजलेली नाटके. गोविंदाग्रज हे या टोपण नावाने देखील ओळखले जातात. तर बाळकराम या नावाने त्यांनी विनोदी लेख लिहिलेले आहे. गोकुळ हा त्यांच्या प्रेमसन्यास या नाटकातून घेतलेला एक प्रवेश आहे. स्वभावनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोदाची उदाहरणे म्हणून यातील संभाषण महत्त्वाचे ठरते. विनोदी लिखाण असलेला हा पाठ माझ्या देखील खूप आवडतीचा होता. तर आपण बघूया. गोकुळचे घर. गोकुळ सचिंत उभा आहे. गोकुळ म्हणतो, आता या विसरवळपणाला काय करावे? अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही. कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपळण्याला या गाठी मारून ठेवला. पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो. मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय? चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो, तो कुठे जायचे याचाच विसर पडला. म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो. बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे. हा विसरळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहांनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे. कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणतीही गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही. वाह वाह गोकुळ, धन्य तुझा संसार. पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही. नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल. त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी. अगं ऐकलेस का? जरा इकडे पाहू. ऐकलेस का? ए. पडद्यात मथुरा ओरडते. ऐकले हो. आले. जरा थांबा. गोकुळ म्हणाला, आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा. नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवणच राहणार नाही. आलीस का? अगं ए. ऐकलेस का? अगं ए. मथुरा हात पुशीत बाहेर येते. मथुरा म्हणते, झाले काय एकसारखे ओरडायला? जरा हात धुत होते तर 50 हाका झाल्या. वाक्का पाठीस लागला आहे तुमच्या? गोकुळ म्हणाला, तशातला काही प्रकार नाही. तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठे मिळणार? म्हटले, कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही. मथुरा म्हणाली, न राहायला काय झाले आहे मला? आपल्यासारखेच का जग आहे सारे? गोकुळ म्हणाला, बरं ते असो. काय विचारणार होतो मी तुला? पाहिलेस हे असे होते. मथुरा म्हणाले, काय हे? आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे? गोकुळ म्हणाला, तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडत राहिली नसतीस तर खात्रीने मी नाव सुद्धा विसरलो असतो. आठवण म्हणून कशी ती राहत नाही? मथुरा म्हटली, आठवण राहत नाही तर उपळण्याला खुणगाट बांधावी माणसाने. गोकुळ म्हणाला, ही बघितलीस खुणगाटींच्या फुग्यांनी उपळण्याची कशी सुतपुतळी झाली आहे ती? मथुरा म्हणाली, हे काय? माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अब्रू ठिकाण्यावर आहे. इतका का गाठी देतात कुठे? करायचे ते भारीच. आता देशमुखांच्या येथे 4 माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे. गोकुळ म्हणाले, शाब्बास. हेच विचारणार होतो. देशमुखांकडे जायला निघालो होतो, हेच वाटेत विसरलो. एक गाठ सोडतो. मथुरा म्हणाली, बरे मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले? गोकुळ म्हणाला, काय व्हायचे हेच झाले. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो. मथुरा म्हणाली, बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढे सुद्धा विसरलात ना? गोकुळ म्हणतो, जिंचा लक्षात होत्या, पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केशर त्याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते उद्यावर काम. मथुरा म्हणाली, ते नाही चालायचे. आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद. रात्री जेवायला काही मिळायचे नाही. गोकुळ म्हणाला, बरी आठवण केलीस. मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचेच आहे. हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटेल तर ठेव चूल बंद. मथुरा म्हणाली, मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे. मग जायचे होते कोठे? भीक मागायला? आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे? गोकुळ म्हणाला, काय असते म्हणजे? आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले, लिहायला वाचायला शिकवले, संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते? मोठी शहाणीच की नाही तू? घरात काय वाटेल ते कर. आज तिकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर? मथुरा म्हणाली,
तर अडूनच बसेल त्यांचे अगदी. हे पहा, तुम्हाला जर माझा असा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी. माझ्या बापाच्या येथे अन्न वस्त्राला काही तोटा नाही. गोकुळ म्हणाला, वाह, तुझा बाप म्हणजे हजाराचा पोशिंदाच की नाही. त्याच्या खानावळीत रोज 200 पानं जेवून उठते, तेव्हा अण्णाला काही तोटा नाही खरा, पण 7 रुपये महिना तू कोठून देणार? मथुरा म्हणाली, इतके हिणवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत. गोकुळ म्हणाला, मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली? म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. मथुरा म्हणाली, लग्न तरी कुठे करणार होते माझे, पण हळद कुंकवाला आधार म्हणून. गोकुळ म्हणाला, म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या मायेची तान बांधली वाटते. म्हणे मी त्यांना जड नाही. इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळ सणासाठी तुला आणि मला महिनाभर ठेवून अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकार का केला असता माझ्यावर? त्याने केला दिवाळ सण, पण माझे निघाले दिवाळे. मथुरा म्हणाली, आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेली म्हणजे माझा मानपान सुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानावळीत, पण माझ्या खेरीज पान हलत नाही. गोकुळ म्हणाला, खरेच पान हलत नसेल. खानावळीतली 200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच हवी. आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणांवर पांघरून सुद्धा घालील.